मनुष्याला अहंकाराची बाधा झाली की त्याचा स्वतःवरचा ताबा जातो, त्यावर कलीचा अंमल सुरू होतो. कलियुगाची हीच शोकांतिका आहे. कलियुगातही माणसाला उद्धाराची संधी मिळावी म्हणून आदि गुरु दत्तात्रयाने अवतार घेतला. कधी श्रीपाद श्री वल्लभ म्हणून तर कधी नृसिंह सरस्वती बनून मनुष्याला भक्तियोग शिकवला. आणि भक्तियोगाची हीच पताका खांद्यावर घेऊन मनुष्य कल्याणासाठी कर्दळी वनात प्रकटले स्वामी समर्थ. हे काय झालं? वरात रगत कसं आलं? डोळे उघड उद्धवा. काहीच दिसत नाहीये. बापऱ्या, तोंड्यावानी चढ झाल्यात. सगळीकडे काळोख पसरलाय. तोच तर दूर करायला आलोय आम्ही. आपण कोण म्हणायचं स्वामी? अरे वेड्या, तुझ्या प्रश्नातच तुझा जबाब आहे. हो, आम्ही आहोत दत्तगुरु. दत्तगुरु, दत्तगुरु, दत्तगुरु. आम्हीच होतो श्रीपाद श्री वल्लभ. श्रीपाद श्री वल्लभ, श्रीपाद श्री वल्लभ. आम्हीच होतो नृसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. वेदनेच्या गावातून आलो तुझ्या पायी. तूच माझा बाप, आता तुझ माझी आई. चिरंजीव झाला माझा जन्म होता मध्य. हे नाव घेता आला सगळ्यांना यार. चिरंजीव झाला माझा जन्म होता मध्य. तुझे नाव घेता आला सगळ्यांना यार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.